एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता आहे। बहुतांश विद्यार्थ्यांची 200 पैकी 120 गुणांपर्यंत मजल आहे। संबंधित विद्यार्थ्यांची इतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी मात्र सामान्य आहे। एकाच परीक्षार्थीला प्रश्नपत्रिकेचा संच मिळाल्याच्या आयोगाच्या दाव्यावर आता या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। 22 जुलैला जाहीर झालेल्या 448 जणांची अंतरिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली। परीक्षेच्या 2 ते 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले। कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटीलनं अनेक परीक्षार्थींना प्रश्नांचा संच दिल्याचा संशय, फुटलेल्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा तक्रारदार परीक्षार्थीचा दावा आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। एकाच परीक्षार्थीला प्रश्नपत्रिकेचा संच मिळाल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर फुटलेली प्रश्नपत्रिका ही व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर प्रश्नपत्रिकेचा संच अनेक विद्यार्थ्यांना मिळाल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय।